नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या युट्यूब चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी अर्थात द स्कॉलरशिप एक्झामिनेशन चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. आणि अतिशय महत्त्वाचा घटक आहे अपूर्णांक, जो की एकदा मुलांना नाही समजला तर तो खूप दिवस तो मुलांचा पाया कच्चा ठेवतो. म्हणून हा घटक नीट समजून घ्या. अपूर्णांक यामध्ये व्यवहारी अपूर्णांक, त्याच्यात समछेद, भिन्नछेद आणि त्यांची तुलना आपली सुरू आहे. बरोबर आहे. या अगोदर आपण दोघांची तुलना केलेली आहे. समछेद अपूर्णांक म्हणजे काय, भिन्नछेद अपूर्णांक म्हणजे काय, त्याची तुलना कशी करतात तेही आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत अंश व छेद दोन्ही भिन्न असणाऱ्या अपूर्णांकाची तुलना. म्हणजे अंशही सारखा नाही आणि छेदही सारखा नाही, तेव्हा अपूर्णांकाची तुलना कशी करायची ते आपण बघणार आहोत. या अगोदर आपण पाहिलेलं आहे छेद समान असल्यास आपण तुलना कशी करतो आणि अंश समान असल्यास आपण तुलना कशी करतो. आता छेदही सारखे नाही आणि अंशही सारखे नाहीत, मग तुलना कशी करायची इकडे लक्ष द्या. बघा, या ठिकाणी दोन अपूर्णांक आहेत, 3/4 व 5/6. आता प्रथम आपण काय करायचे, याचे छेद सारखे करून घ्यायचे. मग बघा, छेद सारखे करताना काय करायचं, पहिला जो अपूर्णांक आहे 3/4, या 4चे 12 कसे होतील आणि 6चे 12 कसे होतील, या दोघांच्या पाड्यामधलं दोघांचं विभाज्य पाहायचं. आपण विभाज्य पाहिले याच्या अगोदरच्या घटकामध्ये, विभाज्य 4चे विभाज्य 6चे विभाज्य, म्हणजे 4च्या पाड्यात 12 आहेत आणि 6च्या पाड्यात देखील 12 आहेत. म्हणून 4ला 12 करताना कितीने गुणावं लागेल, आपल्याला 3ने गुणावं लागेल. आणि मग खाली छेदाला 3ने गुणलं म्हणजेच अंशाला सुद्धा 3नेच गुणावं लागेल, कारण मग तो सममूल्य अपूर्णांक तयार होईल, है ना. तर या ठिकाणी बघूया आपण 5 आणि छेद 6, याला आपल्याला 12 करायचं आहे, त्यामुळे 2ने गुणावं लागेल. 6ला 2ने गुणलं म्हणजे आपल्याला 5ने सुद्धा 2ने गुणावं लागेल, जेणेकरून तो किंमत बदलणार नाही. अपूर्णांकाची किमती समान असलेल्या पाहिजे, त्याला आपण सममूल्य अपूर्णांक म्हणतो. मग आता काय होईल, 3 त्रिक 9. बघा, हा तयार झाला 9/12 आणि दुसरा अपूर्णांक तयार झाला 5 2 10/12. छेद सारखे झाले म्हणजे 3/4 चा सममूल्य अपूर्णांक मिळवला आपण. सममूल्य अपूर्णांक मिळवण्याची पद्धतच आहे की अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येने गुणायचं, सममूल्य अपूर्णांक मिळतो. केलं आपण, दोघांनाही गुणलं, दोघांचा छेद 12 झाला. मग आता आपलं काम सोपं झालं. आपण समछेद अपूर्णांकाची तुलना केलेली याच्या अगोदर, आता आपण समछेद अपूर्णांक बनवले. मग या ठिकाणी 12, या ठिकाणी 12. बघा, अंशाकडे बघायचं, कोणता अंश लहान आहे, 9. 9 हे लहान आहे 10 पेक्षा, म्हणून 9/12 हा अपूर्णांक 10/12 या अपूर्णांकापेक्षा लहान आहे. किंवा 10/12 हा अपूर्णांक मोठा आहे, याला असं लिहू शकतो आपण, हा लहान आहे म्हटल्यानंतर हा मोठा आहे 9/12, कारण जो मोठा आहे त्याला आपण तोंडामध्ये घेतो ना, तसं या ठिकाणी आपण लहान दाखवलं, या ठिकाणी मोठं दाखवलं. बघा, 9/12 हा लहान आहे, 10/12 मोठा आहे. या ठिकाणी 10/12 मोठा आहे, 9/12 लहान आहे. अशा प्रकारे ज्या अपूर्णांकाचे अंश आणि छेद दोन्ही भिन्न आहेत, अशा अपूर्णांकाची तुलना आपण छेद समान करून करावी. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण भेटत राहूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.